एक गंमत सांगू तुला. लहानपणी चणे फुटाणे खूप आवडायचे खायला, पण 10 पैसेही परवडायचे नाही खिशाला. म्हातारपणी रुपयाने खिस्सा भरला, पण मोडके दात बघून चणेच लागले चिडवायला. लहानपणी नवीन पुस्तके आवडायची वाचायला, पण चोरून लपून आणि मित्रांची उसने पुस्तके घेऊन अभ्यास पूर्ण केला. म्हातारपणी नवीन पुस्तकाचा ढीग घेऊन पडला, पण तोपर्यंत चष्म्याचा नंबर 16 वाटत झाला. लहानपणी रिक्षातून आवडायचं फिरायला, पण ₹1.25 नसायचा कन्वर्टीला. आता म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे चला फिरायला, पण जिना उतरस्तोवर पाय लागतात लटपटायला. लहानपणी 10x10ची खोली होती राहायला, दमून भागून आलो की क्षणात लागायचं गुरायला. म्हातारपणी 4 खोल्यांचा मोठा ब्लॉक घेतला, पण आता एक एक खोली आवासून येते खायला. खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला, फार फार आनंद झाला, पण आता भीती वाटते मला. मृत्यू समय येईल का तो पाणी द्यायला? काय ईमेलवरच शोक संदेश पाठवेल तो आईला. म्हणून म्हणतो मित्रांनो, आत्ताच जगणं शिका आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगा. ज्या क्षणी तुम्ही मरण पावता त्याच क्षणी तुमची ओळख एक बॉडी अशी बनून जाते. मग बॉडीला आणा, बॉडीला झोपवा. लोक तुमच्या नावाने सुद्धा तुम्हाला हाक मारत नाहीत. म्हणून म्हणतो, आव्हान स्वीकारा. आवडत्या गोष्टीसाठी पैसे खर्च करा, आवडत्या लोकांना वेळ द्या, आवडते ते शिका, मनसोक्त नाचा. लग्नात वरातीत जिथे संधी मिळेल तिथे अगदी लहान बाळासारखा जगा. कारण मृत्यू हा सर्वात मोठा लॉस नाही आहे. लॉस तर तो जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला जिवंतपणा मेलेला असतो. बघा, पटते ना? मग शेअर करा नक्की.